झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंशात वगैरे. कारण हे शिकण्याकरता फार त्रास घ्यावा लागतो. एखाद्याने जर ठरवलं मी किराणा दुकान टाकू शकतो तर तो पैशाच्या बळावर टाकू शकतो. एखाद्याने जर ठरवलं मी कापड दुकान टाकू शकतो तर तो सुद्धा धनसंपत्तीच्या बळावर टाकू शकतो. पण एखाद्याने जर ठरवलं मी आता या क्षणाला कीर्तन करू शकतो तर करता येईल का? कारण हे पैशाच्या बळावर करता येत नाही. याकरता फार कष्ट घ्यावे लागतात. त्याच्यावरती सरस्वती मातेची कृपा असावी लागते आणि तेव्हा ते शक्य होते. साधा फगवा जरी वाजायचा असल्यास याकरता सुद्धा अनेक बोल शिकावे लागतात. त्याचा रियाज करावा लागतो. जसं धा धा तिरकित ताता तिरकित धा धा थुंगा कत थुंगा कडकड थुंगा कडकड थुंगा अशा बोलांचा रियाज करावा लागतो. गायन जर शिकायचं असेल तर त्याचा सुद्धा रियाज करावा लागतो. मग कीर्तन काय सोपे आहे का? त्याकरता सुद्धा हरिपाठ, श्रीमद भगवद्गीता, भजनी मालिका, काकडा, नाट्याचे भंग, निवडक भंग पाठ करावे लागतात. आमचे गुरुवारे महाराज विनोदाने सांगत असतात काही माणसांना कीर्तन झाल्याच्या नंतर 2-2 मिनिटाच्या सूचना सुद्धा नीट देता येत नाही. एका ठिकाणी दशकरी विधीच्या निमित्ताने कीर्तनाला गेलो असता महाराजांचं कीर्तन संपल्याच्या नंतर एक मनुष्य उठला, बोलायला लागला, बघा आज या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण वैभव महाराज गायकवाड यांचं सुंदर कीर्तन झालंय आणि कीर्तनाकरता सर्व उपस्थित गायनाचार्य, मृदुंगाचार्य, वेदशास्त्र संपन्न योगीराज कृष्णानंद स्वामी उर्फ बाजीराव स्वामी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित राहिले. म्हणून त्यांना आपल्या गावकऱ्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. विठाला विठाला सांगायचं कारण एकच की इतकं सोपं आहे. म्हणून परत एकदा टाळे वाजवा माझ्या सर्व कलाकारांसाठी व महाराज मंडळींसाठी. असो आजच्या घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, महाराज नामस्मरणाचं बीज आम्ही लावू असं म्हणतात. कारण सर्वात जास्त ताकद नामस्मरणानेच होते. नामस्मरणात आपला उद्धार करते. आमच्या जगद्गुरु तुकोबरांनी त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं म्हणून त्यांची स्मृती वाढत गेली. आम्ही जर तुकोबरांचं नामस्मरण केलं तर यम सुद्धा तारा घाबरतो असं रामेश्वर भट्ट महाराज म्हणतात. तुकाराम तुकाराम वाढत गेली. ज्ञानोबरायांच्या जर नामाचा जप केला तरी सुद्धा फायदा होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देतो देव. म्हणून संतांचं नामस्मरण करा नाहीतर देवाचं नामस्मरण करा. देवामध्ये आणि संतांमध्ये काहीच बदल नाही. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा नेणती काही पुन्हा नामस्मरण वाचुनी. म्हणून देवाचं किंवा संतांचं नामस्मरण हे जीवानी करायला पाहिजे आणि ते आम्ही करत नाही. आम्हाला लाज वाटते. असंच एका गावामध्ये कीर्तन करत होतो आणि सर्वांना वरती हात करून ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन करायला लावलं. कोणतं भजन? ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक म्हातारी आजी होती, ती म्हणायची ज्ञानोबा माऊली पप्प्याचा बाप. मी म्हणायचो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ती परत तसंच म्हणायची ज्ञानोबा माऊली पप्प्याचा बाप. परत मी म्हणायचो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ती परत तसंच म्हणायची ज्ञानोबा माऊली पप्प्याचा बाप. मी म्हटलं गाव आजी केव्हापासून मी म्हणतोय ज्ञानोबा माऊली तुकाराम तुम्ही म्हणताय ज्ञानोबा माऊली पप्प्याचा बाप असं का बरं? मग ती बाई सांगायला लागली, बघा वारस ज्ञानोबा माऊली तर बरोबर म्हणते पण तुकाराम त्यांचं नाव आहे. कुणाचं? तुम्हाला कळालं असेल. त्यांचं कुणाचं? त्यांचं कुणाचं? त्यांचं विठ्ठल विठ्ठल. मग असं नामस्मरण करून जमेल का? नाही. तुकोबरायांनी अखंड देवाचं नामस्मरण केलं. म्हणून तुकोबराय म्हटले हिची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. म्हणून संत महात्मे या ठिकाणी म्हणतात
आम्ही परमार्थाचं बीज त्या ठिकाणी रोवायचं. खरं तर सदर समाजाला त्या ठिकाणी महाराज परमार्थामध्ये येण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या ध्वजेच्या खाली येण्यासाठी अनेक प्रयत्न केले. खरं तर तुकोबरायांची वाणी जर बघितली तर आजच्या अभंगामध्ये क्रोधही व्यक्त करतात आणि आजच्या अभंगामध्ये समजून सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. तुकोबरायांची श्रीमंती जर बघितली, जर कधी राग जरी आला असेल त्या ठिकाणी उर्दून सुद्धा सांगितलं. आणि तुकोबरायांनी जर कधी प्रेमाने सांगायचं असेल तर लागून या पाया विनवितो तुम्हाला खरं ढाळी बोला मोठी नाम. संत महात्म्यांनी पायाला हातही लावून सांगितलं आणि नाही ऐकलं ना, संत महात्म्यांनी उर्दून सुद्धा सांगितलं. किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. तसंच या अभंगामध्ये तुकोबरायांचं चरित्र जर बघितलं तर त्या चरित्रामध्ये तुकोबरायांनी शांतताच निर्माण केलेली आहे. पण एवढ्या असणाऱ्या शांततेमध्ये सुद्धा तुकोबरा आजच्या अभंग म्हणतात आम्ही तीक्ष्ण नावाचं असणारं शब्द वापरू. अर्थात तुकोबरा म्हणतात आम्ही कुणाचीही बीडभार ठेवणार नाही. याचं काय कारण तर त्याचं एकच कारण आहे. तुकोबराचं चरित्र जर बघितलं तर त्या चरित्रामध्ये तुकोबरांनी शांतताच निर्माण केलेली आहे. एका ठिकाणी चरित्रामध्ये बघितलं जातं असणारे मंबाजी नावाचे सद्भक्त दररोज तुकोबरांच्या कीर्तनाला येणारे या असणाऱ्या मंबाजीच्या शेतामध्ये तुकोबरायांची असणारी जी काय आवली आहे ना त्या आवलीकडून सहज म्हैस त्या शेतामध्ये गेली आणि चरायला लागली. चरत असताना सर्व काही नुकसान केली. त्या ठिकाणी महाराज मंबाजीने बघितलं, फार राग आला. तळपायची आग मस्तकाला गेली. ही कुणाची म्हैस आहे? तुकोबरायांची असं म्हटल्याच्या नंतर मागचा पुढचा विचार त्यांनी केला नाही. सतत सरळ तुकोबरायांच्या घरी गेले आणि तुकोबरायांना बेदम मारहाणी केली. एवढंच नाही, ज्या तुकोबरायांना बेदम मारहाणी केली ना ते तुकोबराय दिवसभर जरी रागाने संतापलेले असले तरी तुकोबराय संध्याकाळी मंबाजीच्या घरी गेले आणि मंबाजीला सांगायला लागले, बघा मंबाजी, तुम्ही मला मारून मारून तुमचे फार हात दुखत असतील ना, चला मी दाबून देतो म्हणून. आणि तुकोबराय ज्यावेळेस कीर्तनाला गेले त्यावेळेस मंबाजी दिसत नाही. परत तुकोबरायांनी घरी यावं आणि मंबाजी तुम्ही आज कीर्तनाला नाही ना, त्याचा आनंद मला आज कीर्तनाचा येत नाही. म्हणून एवढी असणारी शांतता आमच्या तुकोबरायांची. एका ठिकाणी तर असं बघितलं जातं फिरवरांची एक टाळकरी शिवकाशी त्यांचं नाव आणि असे असणारे शिवकाशीदाने सतत तुकोबरांबरोबर राहावं, तुकोबरांबरोबर फिरावं, तुकोबरांबरोबर कीर्तन करावं. परंतु पत्नीला सहन होत नव्हतं. पत्नीला म्हणावं, काय तुम्ही तुकोबरांसोबत राहतात, तुकोबरांसोबत फिरतात, घरी थांबत सुद्धा नाही. राग यायचा पत्नीला. सतत असणाऱ्या शिवकाशीदांना ग्रासणारी पत्नी, बोलणारी पत्नी. परंतु ती एक दिवस अचानक म्हटली, तुकोबराय कोण आहे ते बघू तरी आपण. सांगितलं शिवकाशीदांना, महाराज तुमचे जे काय गुरु आहे ना म्हटले त्यांना आपल्या घरी घेऊन या, आपण त्यांचा पाहुणचार करू. मग शिवकाशीदांना फार आनंद झाला. माझ्या असणाऱ्या गुरुला अभद्र बोलणारी माझी पत्नी आज असं का बोलते. शिवकाशीदांना फार आनंद झाला आणि शिवकाशी देऊला गेल्याच्या नंतर तुकोबरायांना विचारायला लागले, महाराज तुम्ही आमच्या घरी यावे, आमच्या पत्नीची फार इच्छा आहे की तुमचा पाहुणचार करावा. तुकोबरायांना वाटले आपल्या भक्ताच्या घरी आपण गेलं पाहिजे. पण मात्र शिवकाशीदाच्या पत्नीला तुकोबरायांची विटंबना करायची होती. तुकोबराय घरी आले. शिवकाशीदाच्या पत्नीने सुंदर स्वयंपाक केला, जीव घातलं आणि तुकोबरायांनी रात्रभर आराम केला. सकाळी तुकोबराय उठल्याच्या नंतर काकडा झाला आणि तुकोबरायांनी स्नानाकरता कपडे काढले. त्या बाईने पाणी उतरून दिलं. स्नान चालू असताना शिवकाशीदांच्या पत्नीने कडक झालेलं पाणी महाराजांच्या अंगावर ओतायला सुरुवात केली. महाराजांच्या अंगाचा दाह व्हायला लागला, वेदना व्हायला लागल्या. महाराजांनी देवाला धाव करायला सुरुवात केली. जळो माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. अशी असणारे तुकोबराय भगवंताचा धावा करू लागले. मग मला म्हणायचं, गरम पाणी टाकल्याच्या नंतर सुद्धा तुकोबराय देवाचा धावा करतात. इतके शांत आहे. मंबाजीला मारल्याच्या नंतर हातपाय दाबण्यासाठी जातात. तर मग हा इतिहास बघून एका साधकाने महाराजांना प्रश्न विचारला, का हो महाराज इतके शांत आहात. तर महाराजांनी त्याचे उत्तर दिले. महाराज म्हटले, आम्ही या संसारामध्ये वावरताना आणि देवाचं भजन करत असताना अपमान स्वीकारू, पण धर्माच्या कामाकरता, धर्मरक्षणाकरता आम्ही मागे हटणार नाही. धर्माचं बीज वाढवण्याकरता आम्ही मागे हटणार नाही. अर्थात आम्ही धर्माचं काम करत असताना एखादा जर आडवा आला तर आम्ही त्याला तीक्ष्ण शब्दांच्या बाणाने उत्तर देऊ. अभंगाचं तृतीय चरण.